नमस्कार, आपण पाहत आहात नव महाराष्ट्र। एक मोठी बातमी मुंबईमधून समोर येत आहे। मुंबईतील व महाराष्ट्रातील अनेक मोठ्या व नामांकित हॉस्पिटलमध्ये लूट सुरू आहे। मोठा भ्रष्टाचार सुरू आहे। शासनाचे नियम पायदळी तुडविले जात आहेत। शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या पंतप्रधान आरोग्य विमा, मुख्यमंत्री निधी, बांधकाम आरोग्य निधी यात हजारो कोटींचा घोटाळा झाला असून ही हॉस्पिटल मालामाल झाली आहेत। या विरोधात केंद्रीय सतर्कता आयोग प्रमाणित भ्रष्टाचार विरोधी लोकांदोलन संघटनेचे अध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे। आता पाहू। परळ ग्लोबल हॉस्पिटलचा 150 कोटींचा घोटाळा। मुंबईत पुन्हा एकदा गरिबांच्या हक्कांवर मोठे प्रश्नचिन्ह। परळमधील ग्लोबल हॉस्पिटलवर 150 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप। आणि आता हा मुद्दा थेट रस्त्यावर। भ्रष्टाचार विरोधी लोकांदोलन संघटनेचे अध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांनी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे। न्यायासाठी लढा सुरू होणार आहे। घोटाळ्याचा थोडक्यात आढावा। या प्रकरणात आरोप काय? गरिबांसाठी 15% बेड राखीव ठेवण्याची अट, पण ते बेड प्रत्यक्षात दिलेच नाहीत। प्रायव्हेट रुग्णांकडून लाखोंची कमाई। अंदाजे घोटाळा 150 कोटी रुपये। हा फक्त आर्थिक घोटाळा नाही, तर गरिबांच्या हक्कांचा अपहार आहे। ग्लोबल रुग्णालयातील भ्रष्टाचार। 1. रुग्णालयाला बीएमसी कडून देण्यात आलेल्या सवलतीनुसार परवानगीमधील अटी व शर्तीप्रमाणे एकूण बेडपैकी 15% बेड राखीव ठेवण्याची अट होती। 2. या 15% खाटा बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या शिफारसीने बीएमसी रुग्णालयाच्या दराप्रमाणे देण्याची अट आहे। 3. सध्याच्या बेड संख्यापैकी 37 बेड अटीप्रमाणे देणे बंधनकारक होते। 4. गेल्या 15 वर्षात एकही बेड उपलब्ध करून देण्यात आला नाही, तसेच अटी व शर्तीनुसार बीएमसी सोबत करारनामा केला नाही। 5. अनेक बैठका घेऊनही रुग्णालय बीएमसी सोबत करार करण्यास टाळाटाळ करीत आहे। 6. एक रुग्ण बेडचे सर्वसाधारण 5000 रुपये प्रतिदिन आकारले जाते, त्याप्रमाणे गेल्या 15 वर्षात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे। 7. गोरगरीब रुग्णांना सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या ग्लोबल रुग्णालयावर कठोर कारवाई करावी। या प्रकरणावर आता रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय अरुण आंधळे पाटील यांनी घेतला आहे। त्यांचे म्हणणे, जर गरिबांना त्यांचा हक्क मिळत नसेल, तर आम्ही शांत बसणार नाही। आंदोलनाची मागणी, हॉस्पिटलवर तात्काळ कारवाई, गरिबांसाठी राखीव बेडची अंमलबजावणी, जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल। हे आंदोलन लवकरच मुंबईत उभारले जाणार आहे। ग्लोबल हे एकमेव हॉस्पिटल नाही जेथे हा घोटाळा झाला आहे। येथे अनेक हॉस्पिटलमध्ये हे सुरू आहे। मुंबईतील वादग्रस्त हॉस्पिटल प्रकरणे। 1. लीलावती हॉस्पिटल। तक्रार काय? चॅरिटी कोट्यातील बेड योग्य रुग्णांना न देणे, बिलिंगमध्ये पारदर्शकता नसल्याचे आरोप। अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या आहेत। 2. ब्रिज कँडी हॉस्पिटल। मुद्दा, गरीब रुग्णांना सवलतीत उपचार न देणे, चॅरिटी बेडची अंमलबजावणी प्रश्नचिन्हाखाली। 3. जसलोक हॉस्पिटल। आरोप, ट्रस्ट हॉस्पिटल असूनही गरीब रुग्णांसाठी सुविधा मर्यादित, सरकारी अटींचे पालन होत नाही। 4. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल। वाद, उच्च खर्चामुळे सामान्य रुग्णांना प्रवेश कठीण, काही प्रकरणात सवलत योजना नाकारल्याच्या तक्रारी। 5. सॅफी हॉस्पिटल मध्ये चॅरिटी कोटा स्पष्ट नसणे, गरीब रुग्णांना प्रवेश मर्यादित। मुख्य समस्या काय आहे? सर्व हॉस्पिटल्समध्ये कॉमन पॅटर्न, सरकारकडून मिळतात FSI सवलत, जमीन कर सवलती, बदल्यात अपेक्षा 10% ते 20% बेड गरिबांसाठी, मोफत सवलतीत उपचार। पण तक्रारी काय सांगतात? गरिबांना माहितीच नसते, हॉस्पिटल्स नकार देतात, बीएमसी कडून कडक तपास नाही। हा फक्त ग्लोबल हॉस्पिटलचा मुद्दा नाही, मुंबईतील अनेक मोठ्या हॉस्पिटल्सवर गरिबांच्या हक्कांवर डाका टाकल्याचे आरोप आहेत। या विरोधात जनतेने जागृत होणे व आपल्या न्याय हक्कासाठी एकजूट होऊन आवाज उठविणे गरजेचे आहे। भ्रष्टाचार विरोधी लोकांदोलन संघटनेतर्फे लवकरच आंदोलन सुरू करण्यात येणार आहे। या लढ्यात सामील व्हा। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने हा लढा सुरू होत आहे। आपले विचार कमेंट करून अवश्य कळवा। अगर वीडियो अच्छा लगे तो कृपया एक बार शेयर कर दीजिए।